माझ्या चॅनलवर तुम्ही याआधी खेकड्याची रेसिपी पाहिलीच असेल आणि पाहिली नसेल तर माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही ही रेसिपी बघू शकता। तर मी आज तुमच्यासाठी शिंपल्याची रेसिपी घेऊन आली आहे। तर शिंपले कोणी म्हणतात मुळे, कोणी म्हणतात तिसऱ्या। तर शिंपल्याची कालवण कसे करायचे हे मी आज माझ्या चॅनलवर दाखवणार आहे। तर प्लीज माझी रेसिपी पहा आणि मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। एका टोपामध्ये सगळ्या शिंपल्या मी बाजारातून आणून त्या स्वच्छ धुवून ठेवल्या आहेत। शिंपल्या या बंद असतात, तर त्याला ओपन करण्यासाठी आपल्याला एकतर एक ग्लास पाणी घालून ते गरम करावं लागतं, एक उकळी द्यावी लागते किंवा चाकू किंवा विळीने ते काढू शकता। मी एक ग्लास पाणी टाकून ते गरम करून घेते। फक्त एक उकळी आणायची आहे आणि गॅस बंद करायचे। 2-3 मिनिटात उकळी येते। आता थंड झाल्यानंतर आपण त्या काढून घेणार आहोत। शिंपल्या कशा साफ करायच्या त्या मी दाखवते। बघा, ह्याप्रमाणे 2-3 प्रकारे आपण साफ करू शकतो आणि थोड्या थोड्या शिंपल्या पण ठेवू शकतो। ह्याप्रमाणे आपण चाकू किंवा विळीचा वापर करूनही त्या शिंपल्या काढून घेऊ शकतो। मी थोड्या शिंपल्या ठेवल्या, थोडे काढून घेतलेले आहेत, शिंपल्या काढून घेतलेल्या आहेत। बघा, याप्रमाणे आपण साफ करून घेतलेत आणि त्याचं पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे, खालचा गाळ फेकून द्यायचा आहे। आता आपण एक कढई ठेवली आहे, त्यात फोडणी घालणार आहोत। तर त्यासाठी मी 4 टेबलस्पून तेल ओतून घेतलं आहे। त्यामध्ये मी 1 टेबलस्पून राई टाकली आहे आणि लसूणचे 7-8 पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि ते लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी कांदा टाकला आहे, एक छोटा कांदा बारीक चिरून टाकला आहे, तो मी परतून घेते। आता कढीपत्त्याची पानं टाकली आहेत। कांदा आपला थोडासा लालसर झाला की आपल्याला बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो कापून घ्यायचा आहे आणि तो मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो टाकायचे यासाठी की शिंपल्या आपल्या तुरट असतात, त्यामुळे टोमॅटोने त्याचा फ्लेवर चेंज होतो। आणि आता आपण हळद टाकून घेतली आहे, धने जिरा पावडर टाकली आहे 1 टेबलस्पून आणि गरम मसाला टाकला आहे आणि लाल तिखट आणि मालवणी मसाला टाकला आहे। हे सगळं 1 टेबलस्पून आणि 1 टीस्पून टाकून घ्यायचं आपल्या चवीनुसार। आपल्याला तिखट जसं पाहिजे तसं आपण टाकून घेऊया आणि त्याला मिक्स करून चांगला मसाले भाजून घेऊया। आणि मसाले करपू नये म्हणून आपण शिंपल्याचं जे पाणी होतं ताटामध्ये ते आपण 2-3 चमचे टाकून घेणार आहोत। बघा, याप्रमाणे आपण त्याच्यात टाकून घेतले। मी शिंपल्याच्या कालवणामध्ये एक मोठा बटाटा बारीक चिरून टाकला आहे, पातळ काप करून टाकले त्याचे। तर तुम्हाला हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचं नसेल तर तुम्ही नाही टाकलात तरी चालेल, पण मला त्यात आवडतात म्हणून मी एक बटाटा टाकते आणि तो बटाटा त्या मिक्सचरमध्ये आपण मिक्स करून घेऊया। त्या बटाट्याला पूर्ण मसाला लागेपर्यंत आपण त्याला मिक्स करून घेतलं आहे। आणि आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। मीठ आपल्याला फक्त बटाट्याला लागेल एवढंच घालायचं आहे, कारण शिंपल्या हे खारट असतात, त्या समुद्रात किंवा खाडीमध्ये मिळतात, ते खारट असतात, त्यामुळे आपल्याला शिंपल्याच्या अंदाजाने मीठ घालायचं नाही आहे, फक्त बटाट्याला लागेल एवढंच मीठ घाला। आणि जर तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही नंतर घालू शकता, त्यामुळे कमी प्रमाणातच मीठ घाला। आता आपण बटाटे 2 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत झाकण लावून। शिंपल्याच्या कालवणासाठी आपल्याला वाटण लागतं। ओलं खोबरं आणि सुकं खोबरं आणि कांदा भाजून घेतलेला आहे आणि त्यात आलं लसूण 7-8 पाकळ्या आणि 2 इंच आलं टाकलं आहे, ते सगळं भाजून मी घेतलेलं आहे आणि आता ते मिक्सरमध्ये लावून घेणार आहे। त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। ती पेस्ट आपण त्याच्यात ओतून घेतो आहे। हे बघा, ह्याप्रमाणे हे वाटण कसं करायचं मी बऱ्याच रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे, तुम्ही माझ्या खेकड्याची रेसिपी किंवा दुसऱ्या रेसिपीमध्ये बघू शकता। आपल्याला त्याच्यामध्ये सगळ्या शिंपल्या घालून घ्यायच्या आहेत आणि सगळं मिक्स करून आपल्याला 15 मिनिटासाठी स्लो गॅसवरती शिजत ठेवायचं आहे, म्हणजे त्याची तरी व्यवस्थित येईल। बघा, ह्याप्रमाणे आपल्याला त्याची तरी शिंपल्यावरती दिसत आहे। ह्याप्रमाणे जर तुम्ही शिंपल्याचं कालवण बनवाल तर तुम्हाला नक्कीच आवडेल। जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। नमस्कार।